गुड मॉर्निंग मित्रांनो. मी आताच आंघोळ केली आहे, पण आंघोळ करताना माझं जे काय झालं आहे सांभाळून करावी लागली आहे. का करावी लागली आहे, कशासाठी करावी लागली आहे, दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे बघा, हे बघा, हे पण बघा. घाशेश कार्यक्रम, पडेश कार्यक्रम मित्रांनो. पण आजचा दिवस खूप चांगला आहे. हा, आंघोळ करताना थोडीशी फाटली, पण आजचा दिवस का चांगला आहे तुम्हाला सांगतो. कारण आज माझ्या फिल्मचं फोटोशूट आहे, म्हणजेच पोस्टर शूट आहे. त्यामुळे मी मस्तपैकी आंघोळ करून टवटवीत झालेलो आहे. हा, धडपडलो आहे, पण मजा पण येणार आहे. कारण आज माझ्या फिल्मचं भूतम भयमचं फोटोशूट आहे, पोस्टर शूट आहे. त्यामुळे मला टवटवीत होणं गरजेचंच आहे. तर आजच्या दिवसभरात मी जे काय करणार आहे त्याचा मी ब्लॉग करणार आहे, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तो लेट्स गो. आजची सकाळ भूतम भयम के नाम काहीतरी गणलंय. मी तन्मय आपटे आणि गजा म्हणजेच करण सोनावणे आम्ही एकत्र जाणार आहोत फोटोशूटला. तर खूप एक्साइटेड आहे. मी सकाळपासून ब्लॉग करतो आहे, याचा तुम्हाला अर्थ कळतच आहे की मी किती आनंदी आहे. पडलो आहे, पण मजा पण तितकीच येत आहे. घाशेज कार्यक्रम झालेला आहे, पण मजा पण तितकीच येत आहे. कारण की माझा पिक्चर पण येत आहे 24 जुलैला. आजचा दिवस भूतम भयमचा दिवस. लेट्स गो. माझ्या आईने माझ्यासाठी सकाळ सकाळ केलेला आहे फोडणीचा भात. कारण माझी आई मला म्हणाली की तू पडून आलास, त्या पैशाला तू फोडणी तशी पण घातली होतीस, म्हणून तुला आज सकाळी फोडणीचा भात. धडपडून आल्यानंतर खायचा फोडणीचा भात. कोण आहे, कोण आहे, कोण आहे, चोच आहे, पोंड आहे, तोंड आहे, चमचमीत खाण्याचा बेत. आज खायला फोडणीचा भात आहे. हात माझा फुटलेला आहे, फोडणीचा भात खायला आहे. लेट्स गो. माझे हातपाय झालेले आहेत थोडेसे ऑफ, म्हणून मी कॉफी पित आहे डेव्हिड ऑफ. तर 2 चम्मच डेव्हिड ऑफ कॉफी आणि त्यामध्ये मी टाकणार आहे थोडंसं गारेगार पाणी. फ्रेश डेव्हिड फिश, फेस आला फेस. गुड इव्हनिंग मित्रांनो. जसं मी म्हणालो की संध्याकाळी आमचं फोटोशूट आहे आणि मी आलेलो आहे पारसी कॅफे जवळ. आणि मी वाट कोणाची बघत असेल, सालाबाद प्रमाणे याही वर्षी म्हणजे याही टायमिंगला मी वाट बघत आहे करण सोनावणेची. ऑरेंज ज्यूस गँग म्हटल्यानंतर कोणाची नाही कोणाची वाट बघत असतं कोण नाही कोण. तसं मी आज वाट बघतोय करणची, म्हणजेच आपल्या फिल्म मधल्या गजाची. अरे गजा ये रे माय झया खयस, लवकर ये. येस, खूप एक्सायटेड आहे मी फोटोशूटसाठी. जशी जशी एक एक स्टेप पुढे जाते ना, तसं एक्साइटमेंट वाढत जाते. आणि आता एक्साइटमेंट हा कमी करतोय कारण की हा लवकर येत नाही. कुत्र्या लवकर ये. इथे माझा हात मोडलाय तरी मी आलोय, पाय तुटलाय तरी मी आलोय. हा कुठे आहे, काहीतरी शूटिंग करतोय, मला बोलतोय अरे आपली शूटिंग झाली ना पिक्चरची, लवकर येणार आहे. काय करतोय रे मित्रांनो. शेवटी मलाच यावं लागलं ह्याच्याकडे. लाजा वाटतात, लाजा वाटतात का? हां, टिकटॉक काय? अरे घोसावी काय, माझा पाय तुटलाय, हात तुटलाय तरी मी रेडी आहे. म्हणजे लाईट गेली आहे काय? फायनली आम्ही चाललेलो आहोत फोटोशूटला. आणि थोडासा हात दुखतोय, थोडासा पाय दुखतोय, पण ठीक आहे. एक्साइटमेंट पण तेवढीच आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती ॲक्च्युली. ही जखम झाली होती मला गावी असताना. मी गावावरून कधी आलो तरी 550 वर्ष झाली. आणि त्यानंतर ती जखम गरमीमुळे परत चिघळली. त्या चिघळल्यामुळे परवाच्या दिवशी मी डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरने काय केलं असावं? ड्रेसिंग नाही. आता मला तुझी रिॲक्शन टिपू देत. डॉक्टर म्हणाला की ही जखम पुन्हा साफ करावी लागेल. ऐक, आणि ती जखम थोडीशी सुकलेली होती पण आतमध्ये पस झाला होता. तर मी बोललो हा ठीक आहे, साफ तर करायची. तिकडे गेल्यानंतर कळालं साफ म्हणजे वरबडवून काढला मला. म्हणजे ती जखम काळ फाडली, त्याच्यातला पस काढला, परत साफ केली. आणि म्हणजे मला असं झालं ना की भाई मर्डर झाली माझ्या पायाची. आणि मी परत ही ड्रेसिंग केली. आणि तो डॉक्टर म्हणाला कूल कूल, पेशन्स ठेव, पेशन्स ठेव, पेशन्स.
एखादी जखम सुकली असेल त्याला परत सोलपडवून परत साफ करून आणि त्याच्यानंतर तो डॉक्टर काय बोलत होता मला, इथे थोडे सफेद चमडी दिसते ना ती कैचीने कापावी लागेल. मी बोललो कैची नाही. सॉरी मी गोळ्या खाईन, मला इंजेक्शन द्या, सगळं करा प्लीज, कैची नाही. अशी सगळी प्रोसेस माझ्यासोबत झाली. म्हणजे मला असं वाटत होतं की बाबा चला सुकली आहे, जखम बरी होते, पण मी बोललो की पावी दुखतोय का, आजूबाजूला लाल का झालंय, पण ती गरमीमुळे चिघळते आणि त्याच्यामध्ये पस होतो. पस म्हणजे तुम्हाला कळलं, म्हणजे असं थोडं आमरसच्या बाजूला तुम्ही तशीच चपाती घेऊन पाळलं चपाती. पण भाई ते जे पेन होतं ना भाई, मी शब्दात नाही सांग. म्हणजे हाताचं मला ठीक वाटलेलं, हाताचं थोडंफार ठीक होतं. पायाचं मी आहे ना फुटेज टाकतो बाजूला, ते फुटेज बघा. म्हणजे तो खड्डा आहे ना, तो खड्डा बघा, तिथे दगड घुसला, दगडाच्या आईचा. पण आता चांगली गोष्ट करायला आपण चाललेलो आहे, फोटो शूट करायला चाललोय. मी खूप टाइम म्हणजे तुम्ही बघितलं असेल मी स्टॅटिक पोस्ट टाकत नाही जास्त, फोटोग्राफी वगैरे करत नाही. पण आज जी फोटोग्राफी करणार आहे ती खूप मोठ्या लेवलला होणार आहे. सो आर यू एक्सायटेड? येस, व्हेरी मच एक्साइटेड. आफ्टर व्हेरी लॉंग टाइम सगळे भेटतोय आणि सगळे दंगा बसवणार आहे, बिकॉज नाईट आउट होणार आहे आज. आणि या नाईट आउट प्रत्येक लुक मध्ये येणार आहे. खूप दिवसानंतर कसे दिसणार आहे, काय दिसणार काय माहिती. काही जण बारीक झालीत, काही जण जास्त झाडी झालीत, काही जण हे अशी फुटले. खूप काय विचित्र आलेलं आहे. मजा तर येणार आहे आज रात्री. एक्झॅक्टली ब्रदर, सी यू देअर, लेट्स गो. आता आम्ही ऑलमोस्ट पोचलोय, 2 मिनिटामध्ये पोचू. आणि कोण कोण आले आहेत, मनमीतचा फोन आला होता आणि मनमीत आलाय, मे बी सौरभ पण आलाय. आपणच राहिलोय काय? आम्हीच राहिलोय. मेन हिरो नंतर येतात ना. ओ लेट्स गो. मेण म्हणजे मेणबत्तीचं मेण आणि त्यातला हिरो पोहोचतोय आता. गिर गया मैं. कैसी सर? अरे गिर गया, अभी खेलते वक्त गिर गया. आप कैसे हो? मस्त. स्टिंग पियोगे? यस. ओके मित्रांनो, ओके. भगवान हो. हे बापरे, जोरदार तयारी चालू आहे. काय झालं, कॉपीराईट लागली गाण्यांना. माझी परमिशन घेतली हा, व्हिडिओ काढायच्या आधी परमिशन घेतली. मी परमिशन खाली घेऊन आलो. कोणाची? ते प्रोड्युसर सर आहेत ना, पण कर. आणि काहीतरी समथिंग न्यू, वायरिंग बिवरिंग करून. हाताला लागत भाई तू हात सांभाळ, हात सांभाळ. व्हर्टिकल केलं तुला कळतंय का? हा काय? अरे भाई व्हिडिओ मध्ये पाहिजे ना काहीतरी. हाताला लागताना ग, पायाला लागताना ग. आणि डोक्याचं काय? डोक्याला पण लागतं नाही का? नाही डोक्याला नाही. ते लहानपणीच. काय म्हणतात सर? पण हे काय कुठल्या डॉक्टर कडून पट्टी मारलीस? तर मी घरगुतीच मारली. मला तरी ही पट्टी थूक पट्टी वाटते, पण ठीक आहे. नाही, ती थुकलो आणि मगच लावली. बस झालं, हे इथे कट करतो मी. काय दाखवलं असतो चेंज कर. नाही, ते कपडे बघून आठवण आली मला डायरेक्ट. ती चड्डी आठवली मला आणि ते बनियान पण आठवली. आज आम्ही आहे ना सगळे त्या लुक मध्ये येऊन एकमेकांना परत बघणार आहोत. एक वेगळाच काय बोलतात त्याला, नॉस्टॅल्जिया पण बोलू शकतो. खूप मजा येणार आहे आज. सगळे रेडी झाले ना की मजा येणार आहे. राम सर, तुम्हाला कसं वाटतंय? मला बरोबर, छान वाटतंय, एकदम मस्त. सगळ्यांना परत भेटून आणि म्हणजे पूर्ण क्रूला जे काय. कारण गजा आलाय. Yes, चालेल. तो जरा बारीक झालाय पण ठीक आहे. बॉडी बघा आता, बॉडी बघा. Let's go! पोरी पागल. केस बघ कसले वाढले. आणि बारीक, खूप बारीक झालायस रे तू. बारीक झालाय. बारीक झालाय, प्रॉपर झालाय भाई. माझ्याहून झालायस असं वाटतं. नाही एवढं नाही. मी फुटलोय. वेट्स मारतोय. मी सांग कोण आलं? अच्छा, ओके. आलाय बरं, सेटअप मध्ये आलाय. मेन केसांचा गेम आहे तुझ्या. पुश करा, चिरपुट कर. अंकल नको. अच्छा, गाव बॉडी दिसे. नको. हे ॲक्सेसरीज आहेत माझ्या, ज्या आता 1 वर्षापूर्वी मी वेअर करायचो. हे हातातलं, हे गळ्यातलं 4-5 अंगठ्या आणि हे पण हातातलं. तसं तुझं काय काय होतं? चष्मा, दाढी, 2 अंगठ्या आणि अजून काय? आणि हे अंगठी. अच्छा, ही लावलेली दाढी आहे, ही रिअल नाही आहे, ही लावलेली दाढी आहे.
मला वाटत असेल रिअल आहे पण खूप बाप हा याचा गेटअप आहे आणि हा 1 वर्षापूर्वी हा गेटअप करून असायचा. सो कसं वाटतंय तुला? मला मस्त वाटतं. अंकल लग्न ठरलं की नाही? मग नाही नाही ठरलंय. मला असं वाटतं रिलीज नंतर ठरेल. मला असं वाटतं की पुरुषच आता मला आवडतं. अरे गपरे. तोडेश कार्यक्रम काय तोडतोयस? चिकन सॅलड. चिकन सॅलड. तू काय तोडतोय? चिकन तंदूर लॉलीपॉप. शूटला माणूस चिकन खात नव्हता. अरे हो मित्रा, हा प्युअर व्हेजिटेरियन होता. कुठे गेला तुझा कढीपत्ता कोथिंबीर? हा पण चांगली गोष्ट आहे यार, खातोयस, खाल्लं पाहिजे. हे काय आहे? मी आता जर टाईम मशीन मला मिळाली तर मी मागे जाईन आणि ज्या क्षणी मी ठरवलं ना की मी नॉनव्हेज खाणं बंद केलं बास. तेव्हा मी जाईन तिकडे माझ्यासमोर हॅलो. तर मेकअप होईल आता माझा आणि सुपर एक्सायटेड. हे कपडे मी 1 वर्षानंतर घातलेत. पटकन कसं कोणीतरी कॅमेरा बघायला घेतला, सॉरी त्याच्याकडून शूट करून घेतला मित्रा. कसली कल्पना? पूर्वकल्पना बोललाय. मजा आली. थोडा बघताना ना अगदी लेन्स मध्ये असं ना खूप थोडा ऑफ कॅमेरा या साईडला बारा नाही 10.